तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये चरबीचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री चंद्रबाबूंनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर हा आरोप केलाय। प्रसादाच्या लाडूंमध्ये बीफ आणि माशाचं ऑइल वापरल्याचा आरोप करण्यात आलाय। नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीमध्ये सुद्धा हा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। तिरुपती बालाजीच्या प्रसादात लाडूत जनावरांच्या चरबीचा वापर रिपोर्ट। लाडूत चरबीचा वापर होत असल्याचा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंचा माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर गंभीर आरोप। तिरुपती मंदिरातील लाडूत चरबी मिसळल्याची पुष्टी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने दिली। जगनमोहन रेड्डींच्या काळात तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर केल्याचा आरोप। चंद्रबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला। आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली, चंद्रबाबू। मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला, चंद्रबाबू। तर जगनमोहन रेड्डींवर गुन्हा दाखल करण्याची महंतांनी मागणी केली आहे। महंत सुधीरदास महाराज यांनी ही मागणी केलेली आहे। तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये जनावरांची चरबी ही मिळून अशुद्ध प्रसाद हा तिरुपती देवस्थानला देवाला दाखवण्यात येत होता आणि यामध्ये जगनमोहन रेड्डी माजी मुख्यमंत्री यांचा हात होता। आम्ही तमाम आमच्या हिंदू बांधवांच्या माध्यमातून सगळ्या आखाड्यांच्या माध्यमातून मागणी करतो की जगनमोहन रेड्डी यांच्यावरती तातडीने गुन्हा दाखल करण्यात